झालं. समर्थांनी त्याच्याकरता समर्थाला देवाला काय प्रार्थना करावी हे सुद्धा समर्थाने सांगितलंय. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा घडावा. उपेक्षा नको परमेश्वरा, मला माझी उपेक्षा नको करू. मला कळकळून परमेश्वराला ही प्रार्थना करायची. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका, मागणी हेच आला. एवढंच मागणे, माझी उपेक्षा नको करू. मला याच्यातून सोडव, याच्यातून सोडव. आणि सदा तुझाच योग घडावा आणि तुझे काळजीच माझा देव पडावा. म्हणजे ही आपली स्थिती अंतर्यामी होणं गरजेचं आहे. आणि ही स्थिती अंतर्यामी झाली की मग बाजूचं बदलतं. आम्ही नाही तर निर्णय करतो, हा भांडायचं नाही, समर्थांचं वादविवाद घालत बसायचं नाही, नको त्याच्यात करायचं नाही, हे सगळं आम्ही ठरवतो. होत का नाही? कारण निश्चय नाही. आणि परमेश्वराच्या भक्तीला लागलं की हे हळूहळू पालटतं. लक्षात घ्या, आपण असं ठरवलं ना की हे अमुक करायचं नाही, हे अमुक करायचं नाही, असं करून नाही जमणार आहे. त्याला तुम्हाला अखंड दासबोधाचं वाचन करणं गरजेचं आहे. अखंड नामस्मरण करणं गरजेचं आहे. समर्थाने 9वीला भक्ती सांगितलेलीच आहे. किती कर्ज घेतलं आपल्याला चार ठेवलाय, हे तुमचं जीवन आहे, आता हे जीवन जगायचं. 3ऱ्या दशकापर्यंत सगळी शुद्धी करून टाकलेली आहे. आणि 4थ्या दशकाला 9वीला सुरुवात केली. काय करायचंय? श्रवण करा, नामस्मरण करा, पूजा करा. आम्ही किती भक्तिभावाने पूजा करतो घरामध्ये. फोटो आमच्याकडे असतो, आम्ही हात जोडतो. तिथे कळवळा आला पाहिजे तो, अरे कधी मला प्राप्त होणार तुझी. लक्षात घ्या, अंतर्यामी ती भक्ती पराकोटीची पाहिजे, अनन्य भक्ती पाहिजे. परमेश्वराची भक्ती समर्थ म्हणा उत्कट भव्यतेची घ्यावे, मळमळीत अवधेची टाकावे. उत्कट भव्यता आहे का आमच्या जीवनात? म्हणजे मी मला सांगते की माझ्या जीवनात आहे असा तर भाग नाहीये. उत्कट भव्यतेची घ्यावे म्हणतात, म्हणजे ती भक्तीची उत्कटता पाहिजे. आणि भक्ती करायला लागलं ना की वैराग्य आठवणे. नाही तर आम्ही ह्याच्यातच आलो, खाणं पिणं कपडा लागता, काय म्हणते वासना, काय कल्पिते कल्पना, अंतरीचे तरंग नाना प्रकारे उठते. बरे खावे, बरे जेवावे, बरे घ्यावे, बरे नेसावे, सकळ काही मनासारखा असावे. थोडक्यात आपण इतके अडकलेलो आहे, आपल्याला कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे की मला हे इथून असंच जगाचं करत राहायचं काय? जन्म मृत्यू याच्यातच अडकायचंय तर समर्थाने सांगितलं तसं परमार्थ साधायचंय. म्हणजे भक्ती करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की हे सगळं ईश्वर निर्मित आहे. म्हणजे हा माझा देह सुद्धा ईश्वर निर्मित आहे, आपण निर्माण केलेला देह नाही. आणि इथे जो करता आहे, आता हे जे मी बोलते तुम्ही ऐकताय, तो ऐकणारा पण परमात्माच आहे आणि बोलणारा पण परमात्माच आहे. इथे परमेश्वरा व्यतिरिक्त काही सुद्धा नाही. एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले, त्या वेगळे भासले ते भ्रमरूप म्हणून सांगतात. ठीक आहे, थोडक्यात निदान आपण एवढं लक्षात ठेवा की सगळं परमात्म्याचा प्ले आहे, सगळा परमात्माच आहे, इथे दुसरं काही. मग आम्हाला हेवे द्यावे हवेत कशाला? त्यांनी चांगले कपडे घातले, त्यांनी काय घेतलंय, त्याच्यामध्ये किती हुशार आहे, माझं नाही, तुझं आहे, हे सगळं काय करता तो आपला. आता त्याच्यात आणि एक महत्वाचं आहे की आपल्याला प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या, पंच ज्ञानेंद्रिय दिलेली आहे. या 5 ज्ञानेंद्रियाने सगळं काहीतरी आत येत असतं. कानातून काहीतरी ऐकलं, काय चाललंय तिथे, मन लगेच तिकडे गेलं, समजलं पाहिजे मला. खाणं पिण्याचं काय ऐकलं की त्याची इच्छा. या पंच ज्ञानेंद्रिय बऱ्याच गोष्टी आतमध्ये येत असतात, त्याला आपल्याला फिल्टर घालणं आवश्यक आहे. काय पाहायचं? टीव्हीचं पाहायचं, तिथे व्हॉट्सअपवरचं काय 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 नको ते येत असतं ते पाहायचं. किती वेळ जातो त्याच्यात? त्या व्हॉट्सअपवरचे ते व्हिडिओ ते उघडता ते उघडत पण नसतात. आणि ते उघडण्यात आधी वेळ, त्यात ते पाहण्यात वेळ, त्यातून मिळालं काय? म्हणजे ह्याच्यात वेळ किती जातो? तेवढा वेळ आम्ही दासबोध वाचन केलं तर
आम्ही सत्संगात राहू. लक्षात घ्या, तो सत्संग आहे. सत्संगात आम्ही राहू तेवढा वेळ दासबोध वाचन आम्ही केलं. आम्हाला व्हॉट्सअप पाहायला वेळ आहे, ते व्हिडिओ पाहायला वेळ आहे. इतर तर काय बाकी टीव्ही वगैरे ते काय फेसबुक वगैरे ते तर आमच्या गावी नाही. पण म्हणजे हे सगळं पाहायला आम्हाला वेळ आहे. पण त्या दासबोध वाचायला आम्हाला वेळ नाही मिळत ही तक्रार नाही करायची आपल्याला. आम्हाला साध्य करायचं आहे ना, आम्ही वेळ काढला पाहिजे. म्हणजे काही गोष्टी आपण ह्या मुद्दामून केल्याशिवाय होणार नाहीये. लक्षात घ्या. नाही तर हे जन्म झाले नाही सांगणार, तुझं काय सांगणार. आता नोकरी करणाऱ्या माणसांचं लक्षात घ्या, आपल्याला एक संबंध एक शेड्यूल असतं. सकाळी उठल्यापासून आपल्याला बदल करायचा आहे. दासबोध अनुकूल बदल आपल्याला करायचे. दासबोध सांगितल्या अनुकूल आपली शैली करायची. थोडक्यात आपलं जीवन दासबोध अनुकूल करायचं. काय करायचं म्हणजे सकाळी उठल्यानंतर आत्ता जे आम्ही जीवन जगतोय त्याच्यात कुठेतरी बदल करायचा. कुठे आपल्याला वेळ मिळतो म्हणजे आपलं शेड्यूल आखलेलं पाहिजे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्या शेड्यूलमध्ये कुठे वेळ जातोय, कुठे आपल्याला तो वेळ कंट्रोल करता येईल, की जिथे मला नामस्मरण करता येईल किंवा दासबोध वाचता येईल किंवा हे समजून घेता येईल किंवा मला स्वस्थ बसता येईल. लक्षात घ्या, 2 मिनिटं तरी स्वस्थ बसता आलं पाहिजे. मी कोण आहे, मी कुठून आलो याचं चिंतन करता आलं पाहिजे. परमात्मा काय आहे, आम्ही फिरायला जातो, त्या धबधब्यावर जातो, ते परमेश्वराने काय परमात्मा आहे. काल स्वाताने सांगितलं, रघुराज थकीत होऊन पाहिजे. काय परमेश्वराची ही लीला आहे. आम्ही ते नुसतंच बघतो, पण त्या परमेश्वराला आठवत नाही. आम्ही निसर्ग बघतो, पण जो निसर्ग त्या परमेश्वराने निर्माण त्याची आठवण नाही आम्हाला. आम्हाला त्याची आठवण झाली पाहिजे. काय हे परमेश्वराचं कृत्य आहे. अरे हा नरदेह बघा आतून काय कसं त्याचं कोणी कसा निर्माण केलं, त्या परमेश्वराचं काय कौशल्य आहे ते. असा नरदेह या म्हणजे असं हेच नाही. काय म्हणतात समर्थाने सांगितलं त्याला, याचं इंद्रिय नाही म्हणून सांगितलं. समर्थ काय म्हणतात, या शरीराचे यंत्र आणि नाही आहे का असं यंत्र. म्हणजे हे सगळं आपल्याला प्राप्त आहे, आम्हाला फक्त सोडायचं आहे. आता त्याच्यातल्या 2 महत्वाच्या गोष्टी आपल्याला बाह्यमध्ये ही सगळं जे दृश्य आहे त्या दृश्यात आपल्याला 3च गोष्टी आपल्या असतात, प्रिय, द्वेष आणि उपेक्षा. प्रत्येक गोष्ट जी असते, माणसं असू दे, पशु असू दे, नाही तर वस्तू असू दे, या 3च सदरात मोडतात, प्रिय, द्वेष आणि उपेक्षा. त्यातल्या प्रिय मिळाले की आम्हाला आनंद होतो, द्वेष मिळाले की आमच्या आतमध्ये काय म्हणतात ते सगळं चित्त विचलित होत होतं, राग, द्वेष, क्रोध सगळं येतं तिथं. आणि उपेक्षा असतं त्याचे आम्ही विचारच करत नाही. उदाहरण घेऊ आपण, आम्ही रस्त्याने चाललोय, खूप दिवसांनी आम्हाला एखादी आमची जुनी शाळेची मैत्रीण वगैरे किंवा एखादा मित्र भेटतो. काय आम्हाला आनंद होती, कधी एकदा जाऊन भेटतो आणि गळ्यात गळे घालतोय आणि असा आनंद होतो, परागुणीचा आनंद होतो. लक्षात घ्या, म्हणजे प्रिय आहे, कारण का बरेच दिवसांनी भेटलंय पण प्रिय आहे, आनंद वाटला, त्याने काही फरक नाही पडत. पण दुसरं एक व्यक्तिमत्व आपल्याला दिसलं की ते आपल्या शेजारीच आहे, पण आमचे चांगलं कडावून भांडण झालेली आहे, कडावून भांडण झाले आणि काय म्हणजे मारामारीची प्रकरण झालेली आहे आणि संतप्त झालेले होते. आणि ती व्यक्ती समोर गेली की आपलं ते काय मन आहे ना, ते लगेच काय नको ते विचार करायला लागतं की आपलं सगळं चित्त नुसतं जे चांगलं होतं ते सगळं छान भडकून जातं. म्हणजे ते काय म्हणतात त्याला की तो क्रोध येतो, ते विचार आणि ते विचार समजत नाही, ते कुठल्या कुठे नेऊन ठेवतात आपल्याला. म्हणजे आपल्याला जे काय एखादं चांगलं कार्य करायचं असेल ते कार्याचा नाश करून टाकतात. 2 गोष्टी म्हणजे प्रिय, द्वेष. हे घरच्या बाबतीत पण आहे, घरच्या बाबतीत पण आहे, नातेवाईकाच्या बाबतीत पण आहे. एखादा प्रिय, एखादा अप्रिय असं काय म्हणजे प्रिय, अप्रिय म्हणजे थोडक्यात प्रिय, द्वेष त्याला म्हणले आणि उपेक्षा. रस्त्यावर किती ते माणसं चाललेली असतात, त्यांच्याशी आपला काही संबंध असतो की उपेक्षा. तसं
वस्तू पण प्रिय आहे, वेश्य आहे. एखादी भाजी आम्हाला आवडत नाही, नको ते आम्हाला चांगलं आहे, ते आम्हाला आवडत, ते सुद्धा आपल्या मनासारखं ना. एखाद्या आवडत असतं, एखाद्याला ते आवडत असतं, त्या दुसऱ्याला ते आवडत नसतं, असं पण आहे. म्हणजे हे सगळे स्वभावावर अनेक जन्मांचं काय 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 या चित्तामध्ये भरून ठेवलेलं आहे. त्याप्रमाणे वासना होतात, त्याप्रमाणे इच्छा होतात, आणि त्याप्रमाणे आपलं सगळं आयुष्यभराचं ऍक्टिंग चालतं. त्याच्यातून काही सुटका होत नाही. याच्यातून सुटकेचा एक मार्ग आहे, समर्थाने सांगितलंय त्याला. कारण तुम्हाला फक्त इकडून तिकडे वळणं आहे. म्हणजे ह्या सगळ्यात जे आम्ही अडकलोय नाही प्रपंचात, हा प्रपंच ह्याच्या प्रपंचात अडकलोय, याच्यातून आम्हाला थोडस बाजूला व्हायचंय. आणि प्रपंचातली जी आसक्ती आहे, विषयातली आसक्ती, मुख्य विषयात आसक्त होतात. या पंचविषय आहेत, एका विषयात अडकलेल्यांची काय हाल आहे ती समजतात कुठेतरी आता सांगितलेली आहे. एकच विषयाने नाश आहे, आम्ही 5 विषयात अडकलोय. त्यामुळे हे 5 विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध असे पंचविषय आहेत. आणि या पंचविषयात आपण पराकोटीचे अडकलोय. त्याच्यातून सुटका करायला आपण आजही सुटका नाही म्हणत. खायच्या वासना जात नाही, भोगायच्या वासना जात नाही, ह्या वासना अशा जाणार नाही. कंट्रोल करून तर मनाला कंट्रोल करून नाही होत, त्या मनाला वळवणं आहे. त्या मनाला वळवायचं म्हणजे त्याला मुद्दामून श्रवणाला लावणं आहे, भक्तीला लावणं आहे. म्हणजे भक्ती करायला लागली की मन म्हणजे ताब्यात घ्यावं लागत नाही, ते ऑटो होतं. तुम्हाला असं तुम्ही सोडायचं म्हटलं तर नाही सोडता येणार आहे. तुम्ही भक्ती करायला लागलात आणि दासबोध वाचायला लागलात, म्हणजे तुम्हाला सांगते की दासबोध हा आपण काय करतो, हा नियम केले 2 समास वाचायचे. तर 2 समास वाचून झाले की घेतला मोबाईल हातात सुरू. आणि मोबाईल त्याला वेळ आहे ना, मग 2-4 मिनिटं आवाज की. पण आमचा नियम 2 समास. त्याकरता का तो दासबोध आहे 2 समासाचा नियम करण्यासाठी. किंवा तुम्हाला जे हे आता परीक्षांसाठी जे समास आहेत त्या समास वाचायचे, तेवढा नियम आहे. त्याकरता दासबोध नाही. दासबोध अखंड वाचण्यासाठी आहे. तेच 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 घेतलेचे घ्यावे म्हणा. रोज तेच अन्न खातो ना, भात भाजी आमची पोळी सगळं रोज तेच. मग दासबोध एकदा वाचून झालाय, आता दुसरा ग्रंथ, तिसरा ग्रंथ, चौथा ग्रंथ, काय 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 तो दुसरे आणि पुढे काय काय लिहिले ते सगळं वाचायचं. कारण दासबोध आमचा एकदा वाचून झालेला आहे. एक देव एक गुरु कुठेतरी असावा भाव, पक्का एका ठिकाणी निश्चय पाहिजे. दासबोध म्हणजे दासबोध. ज्ञानेश्वरी वाचायचे, इथं वाचायचे नाही कोण सांगते, सगळं वाचायचे. पण आमचा भाव दासबोधाच्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे दासबोध हातात वाचायला घेतला की आम्हाला किती वेळ त्याच्यात गेला ह्याचं भान असतं का म्हणे. असा तो दासबोध ग्रंथ वाचला पाहिजे आणि तो वाचून आत्मसात केला पाहिजे. काय समर्थ म्हणतात, आपल्याला समजत नसेल तर समर्थ समजत नाहीये. जिज्ञासा पाहिजे, त्यात जाण काय सांगितले ते जाणून घेण्याची जिज्ञासा पाहिजे. एक गोष्ट पाहिजे, भक्ती पाहिजे, जिज्ञासा पाहिजे, आणि या नरदेहातून सुटण्याची पराकोटीचं मुमुक्षुत्व पाहिजे. म्हणजे तीव्र मुमुक्षुत्व हवं. जाऊ दे कधी मंद तर मंद ते पाहिजेच. म्हणजे मुमुक्षुत्व पाहिजे, जिज्ञासा पाहिजे, आणि संतांच्या ठिकाणी पराकोटीची भक्ती पाहिजे. समर्थांची भक्ती असल्याशिवाय दासबोध समजणारच नाही तुम्हाला. परमेश्वराच्या भक्तीशिवाय परमेश्वराची कृपा होणार नाही. ईश्वरात अनुग्रहात एव कुसाम अद्वैत वासना म्हणून म्हणते. ईश्वराचा अनुग्रह झाल्याशिवाय गुरुची सुद्धा प्राप्ती होत नाही. आणि ईश्वराचा अनुग्रह व्हायला तुम्हाला शुद्ध आचरण करणं गरजेचं आहे. ईश्वराचा अनुग्रह व्हायला पाहिजे, लक्षात घ्या. ईश्वराचा अनुग्रह झाल्याशिवाय गुरुची सुद्धा प्राप्ती होत नाही, परमार्थाची नाही. कारण हे विश्व ईश्वराने निर्माण केलेलं आहे. त्यामुळे ईश्वराची प्रार्थना म्हणजे बघा, शंकर आहे, देवी आहे, गणपती आहे, सगळेच आहेत. ईश्वर त्या रूपात आपण साकारलेला आहे. ईश्वर सगळीकडेच आहे, तो नाही असं स्थानच नाही. नभी वावरे जो अनुरण पाही रिता ठावया राघवे भेट नाही. आम्हाला त्याला
सगळीकडे खाता आलं पाहिजे. लक्षात घ्या, गणपतीची प्रार्थना केली, शंकराची प्रार्थना केली, देवीची प्रार्थना केली, दत्ताची प्रार्थना केली, कुठली प्रार्थना करा तो परमात्मा आहे. देवीच्या रूपातही तोच आहे. म्हणजे आपला तो भाव असा झालेला पाहिजे की जो ईश्वर सर्वव्यापक आहे तोच इथे गणपतीच्या ह्याच्यात आहे, तोच देवीच्या ह्याच्यात आहे, तोच सगळीकडे. कुठेही बघा, कुठेही प्रार्थना करा, पण आपल्याला आठवण झाली पाहिजे की जेणे निर्मले सचराचर त्याचा करावा विचार, शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा. ज्या परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली तोच परमात्मा गणपतीमध्ये आहे, तोच देवीमध्ये आहे, तोच मारुतीमध्ये आहे, तोच सगळीकडे आहे, सगळीकडे व्यापून आहे. म्हणजे ही भूमिका आतमध्ये आपली पाहिजे की तो व्यापक परमात्मा सगळीकडे. माझं लक्ष एका ठिकाणी पाहिल्यानंतर इतर दैवतांना बघून आनंदच वाटला पाहिजे. तसंच गुरु सगळे एकच आहे. लक्षात घ्या, गोंदवलेकर महाराज काय, समर्थ काय, सगळे संत सगळे एकच आहे. पण आमची भक्ती समर्थ धरली असतील तर समर्थांच्या ठिकाणी पाहिजे. त्याचं कारण काय आहे लक्षात घ्या, आपण 10 ठिकाणी जर खणलं तर पाणी लागणार नाहीये. आम्हाला एका ठिकाणी खोल खणायला पाहिजे तरच पाणी लागणार आहे. थोडक्यात आपण एकाच ठिकाणी राहिलेलं पाहिजे, म्हणजे ते एक प्रवाह होतो, तिथे एकाग्रता होते. हे समर्थांनी सांगितलंय. दारोदार समर्थांनी एक गुरु एक देव कुठेतरी असावा, पण तो घट्ट धरलेला पाहिजे. कारण असा घट्ट धरल्याशिवाय आम्ही त्या सूक्ष्मात शिर शोधत नाही. म्हणजे आपल्याला ना तो एक छंद लागलेला पाहिजे. छंद मनावे अखंड सद्गुरु समर्थ चरणांचा, म्हणजे छंद लागला पाहिजे. जसा आपल्याला प्रपंचाचा छंद आहे तसा तो परमार्थाचा छंद लागलेला पाहिजे. फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या, प्रपंचाचा छंद आहे, आम्ही त्या प्रपंचात इतक्या आसक्त आहोत, ती आसक्ती आपल्याला हळूहळू इकडे टर्न करायची. तिथे राहायचंय, देहाने राहायचंय तिथे, पण मनाने इकडे वळायचं. म्हणजे मन प्रपंचातून काढून हळूहळू परमार्थाकडे लावायचं. म्हणजे आता आम्ही जर समजा 50% प्रपंचात आणि 50% परमार्थात असू तर ते हळू, किंवा 10% असेल तर इकडे 10% लावायचं. असं करत करत हळूहळू थोडक्यात आम्हाला हा देह सुटताना आम्ही 100% परमार्थात असू अशी स्थिती झालेली पाहिजे. आणि मग बाहेर आपण आता उदाहरणार्थ नोकरी करणारे आहेत, बरेच नोकरी करणारे आहेत, आपण बघतो ते नोकरी करताना बाहेरच्या लोकांशी आपला संबंध येतो. आपल्याला काही काही लोकांचं ऐकावं लागतं, खूप काही सहन करावं लागतं. मी स्वतः नोकरी केली त्यामुळे मला अनुभव आहे की नोकरीचा. तर तिथे आपल्याला कसं वागायचं आहे आपल्या लक्षात घ्या. आपला हा अहंकार किंवा मीपणा इतका पराकोटीचा आतमध्ये बसलेला आहे की आपण कोणी काही चर्चा चाललेली असेल तर लगेच तिथे त्या चर्चेमध्ये माझा पाठ नाही म्हणजे काय, मी तिथे असंच पाहिजे. मला ते काय म्हणते ते दुसरी बोलत असेल तरी ते मी मध्ये त्याच्यामध्ये जाऊन मी बोलायला सुरुवात करते. हा मी, कारण मला त्याचं कळतंय ना, आणि ते चुकताय. तुम्हाला काय कळतंय, मला कळतंय. हे लक्षात घ्या. आपल्याला स्वस्थ बसता येत नाही. हा मी इतका म्हणजे काय म्हणतात ना, सारखा उडतच असतो. त्याला कुठे जरा मिळतोय वाव पुढे पुढे होण्याचा, प्रेस्टिज इश्यू वगैरे तर सगळे आहे, खूप आहेत ते. तर तो हा मी फार बळकट झालेला आहे. परमार्थातली महत्वाची अडचण म्हणजे या मीची. अहंतामुळे सर्वही दुःख दोते, मुखे बोललेले ज्ञान ते वर्त जाते. अहंता तुझी शोधून पाहणे समर्थ म्हणतात. सगळ्यात मोठी अडचण ह्या मीची आहे. आणि हा देहबुद्धीचा मी जो आहे हा बळकट आहे. हा बळकट देहबुद्धीचा मी जाईल कसा, तर त्या केवळ भक्तीने जाईल. तो फक्त अन्यथा शरण नास्ती त्वमेव शरण मम म्हणून आम्ही रोज नमस्कार करतो. मी कुठेही शरण होणार नाही, फक्त परमेश्वरात तुझ्या ठिकाणी झालो तर. म्हणजे आम्ही फक्त शरणागती फार तर परमेश्वराच्या ठिकाणी नतमस्तक होऊ, बाकी आम्ही कुठेही नमणार नाही. म्हणजे आम्हाला ते नम्रता नाही, आम्ही नम्र होऊ शकत नाही. इतका आमचा अहंकार
कोटीचा आहे. हा अहंकार आपल्या परमार्थाच्या प्राप्तीला महत्वाची रचना आहे. थोडक्यात आपल्याला हा अहंकार पुसट करायचा आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपण जिथे जाऊ ना तिथे आपला हा मी कुठे कुठे बळावतोय याचं एक थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. हळूहळू हा मी कमी करत घेतला पाहिजे, कारण हा मी पूर्ण डिलीट झाल्याशिवाय त्या मोठ्या मी मध्ये तुम्ही विलीन होणार नाही. हा देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची ठरावी. देहबुद्धी आत्मबुद्धी झालेली पाहिजे. देहबुद्धीचा मी इतका बळावतो आणि म्हणून आपल्याला बाहेर समाजामध्ये आपण का वादविवाद करतो, भांडणं ते चाललेलं असतं. द्वेष, मत्सर, अमुक तमुक हेच याचं कारण. याला केवळ अहंकार हाच कारणीभूत आहे, दुसरं काही कारणीभूत नाही. कारण आमचा अहंकार बळावलेला आहे आणि तो जन्मोजन्मीचा आहे, एका जन्मातला नाही. अनेक जन्मांचा हा अहंकार म्हणजे देह मी ही भूमिका पोचलेली आहे. माझ्या देहाला कोणी काही बोललं आला त्याच्या बोलण्याने काय होत असतं का? खरं सांगायचं तर कोणाच्या बोलण्याने आपल्यामध्ये काही सुद्धा फरक होत नाही. तुम्ही फ्रँक. आणि आपण कुणाला किती सांगितलं तरी तो काही सुद्धा ऐकत नाही. तो त्याच्या मनाला वाटेल तेव्हाच ऐकतो. काही माणसं जे आपलं ऐकतात ना, याचं कारण त्यांचा आपल्यावर विश्वास असतो आणि आपल्याला ते फॉर असतं, ते त्यांनी त्याच्या मनाने घेतलेलं असतं या माणसाचं ऐकायचं म्हणून, तरच तो ऐकतो. लक्षात घ्या, कोणी कोणाचं काही सुद्धा ऐकत नाही. मी आता बोलते आता सुद्धा किती कोणी ऐकणार नाही, याचं कारण त्यांच्या प्रत्येकाच्या मनाने काही सुद्धा उपयोग नाही. खरंच उपयोग नाही. कोणाच्या बोलण्याचा काही उपयोग नाही. आणि कोणी काय बोललं तरी आपल्याला काही सुद्धा लागत नाही, काही सुद्धा लागत नाही. लक्षात घ्या, माणूस इतका हात धरून पक्का आहे, त्याच्या कोणाच्या बोलण्याचा कसला परिणाम त्याच्यावर होत नाही. एखादी कमकुवत म्हणायची असेल तिला हळूहळू रडत बसते, स्ट्रॉंग म्हणायची त्याला धुडकावून धरतो, काही सुद्धा परिणाम होत नाही. म्हणजे आपल्याला दुसऱ्याचा परिणाम होत नाही आणि दुसरी आपली ऐकती होत. मी सांगेन आणि तू ऐकेल असं बिलकुल धरू नका, अजिबात कोणी ऐकत नाही. त्याला जेव्हा वाटेल ना तेव्हाच तो ऐकणार. तेव्हा हे आम्ही काय ह्या गोष्टी काय म्हणजे ह्या गोष्टी पक्क्या डोक्यात घ्यायच्या. मी सांगेन त्याने ऐकलं नाही, मी सांगेन त्याने ऐकलं, मुलं नाही ऐकत, बाकीचं जाऊ दे, त्यांना सांभाळलेलं असतं तरी ते ऐकलं नाही. आणि मग आपण कटकट करतो आणि मी सांगतो ते काहीच ऐकत नाही. आपला उद्योग कशाला आटापिटा करायचा. आता कृष्णासारखे आहे आणि सांगितलं, अर्जुनाला सगळं सांगितलं ना, पण काय म्हणाला, यथेच्छितता करू. आम्ही नाही, आम्ही यथेच्छितता करू नाही म्हणत, तू केलंच पाहिजे म्हणतो. अरे त्या कृष्णाच काय तो सांगतोय यथेच्छितता करू, आम्ही कोण सांगणार नाही. तो त्याच्या मनातच करणार आहे. आणि तात्पुरतं करतात. मुलं सुद्धा काय काय वेळ तात्पुरच्याच असतात, तात्पुरतं करतात, पुन्हा जे करायचं तेच करतात. म्हणजे आपल्याला काय करायचंय ते आपल्याला कृष्णासाठी आपण सांगायचंय, कर्तव्य आहे. कारण ते मुलांना सांगणं, चांगलं वागा, अमुक तमुक हे जे अनुभवाने आहेत त्याच्यापेक्षा आपण आचरणाने दाखवतो. आपल्याला खरं सांगायचं तर मुलांनी ऐकायला हवं असेल तर आपल्या आचरणातून ते दाखवलेले पाहिजे. आम्ही सकाळी लवकर उठलं पाहिजे, मुलांना ओरडून काय उपयोग. सकाळी आम्ही लवकर उठू, आम्ही नित्यनेमाने वागू तर मुलं आमचं बघून करणार. आम्ही कसे तरी वागू आणि मग मुलांकडून अपेक्षा करायची नाही चालणार. आम्हाला थोडक्यात आमचं आचरण शुद्ध झालेलं पाहिजे. आमचं आचरण शुद्ध झालेलं पाहिजे, आम्ही आचरलेलं पाहिजे. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, समर्थांच्या दासबोधामध्ये हे सगळं आचरण कसं करायचं मला सांगण्याची गरजच नाही. समर्थांचा दासबोध परिपूर्ण आहे, तो तुम्ही अभ्यासलात की आचरण काय करायचं ते तुमचं तुम्हाला समजलं आहे. त्याच्यात ते सांगितल्याप्रमाणे आचरण करायचं, पण त्याच्यात त्याला कारण अत्यंत महत्वाचं म्हणजे भक्ती पाहिजे. भक्ती पाहिजे म्हणजे ती अशी पाहिजे अनन्य भक्ती. समर्थांनी रामाची भक्ती कशी केली, किती पराक्रमी भक्ती. म्हणजे रामावाचून समर्थ म्हणतात, देवा वगैरे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच असेल. परमेश्वरात तुझ्या वाचून कोणी नाही आम्हाला असं म्हणायचं. आणि पहिल्यांदा काही संकट आलं की अरे त्या माझ्या कोणातरी त्याला फोन करा की पहिले याला फोन करा, तेव्हा आठवतो का परमेश्वर
तो सांभाळणार आहे ना, तो इतर माणसाकडून सगळं मदत करेल, त्याला 1000 हात आहेत. पण आम्ही डिपेंडंट, आम्ही त्या आमच्या मुलांचं केलेलं आहे, आम्ही ज्यांचं केलं त्यांना आधी पहिले आम्ही हात मारला, कारण आम्ही आमचा विश्वास कोणावर आहे? दोघांवर. समर्थ सांगतात लक्षात घ्या, सेवको मानवी यांचे कष्टची बहुता परी, सेविला देवदेवांचा त्याने मी धन्य झालो. समर्थांनी रामाची भक्ती केली म्हणून ते धन्य झाले. सेवको मानवी यांचे कष्टची बहुता परी, सेविला देवदेवांचा त्याने मी धन्य झालो. आणि रामाला काय म्हणतात समर्थ? की समर्थांचं इतकं हे सांगितलं, धन्य तुगा रवत आपली वाटती सर्वे, धन्य तुगा रवत्तमा. परमेश्वराच्या भक्तीने सगळीच आपली वाटायला लागतात. एकदा आमचं संकुचित जीवन आपल्या 4 भिंती बनलं, हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, एवढंच. आता शेजारी पाजारी भाऊ बहीण नातवंड एवढंच. त्याच्या पलीकडे आम्ही जात नाही. आम्ही व्यापक व्हायला पाहिजे ना, परमात्मा व्यापक आहे ना. आम्हाला परमेश्वरामध्ये मिसळायचं असेल तर आम्हाला व्यापक होणं गरजेचं आहे. परमात्मा किती व्यापक आहे, तर सगळीकडे भरून आहे ना. आम्ही व्यापक म्हणजे एवढे 4 भिंतीपुरतच मर्यादित असं तर आम्ही व्यापक होणार? आम्हाला सगळी वाटली पाहिजेत ना आमची. आम्ही आमच्या मुलांसाठी हवा तेवढा खर्च करतो, पण गरीबाला देताना आम्हाला व्यापक होणं गरजेचं आहे. आणि त्याकरता सर्वांवर प्रेम करता आलं पाहिजे, परोपकार करता आलं पाहिजे, दया असली पाहिजे. आणि हे सगळे गुणधर्म केवळ सत्वगुणामध्ये आहेत. म्हणजे आपल्याला रजोगुण आणि तमोगुण घालवलेला पाहिजे आणि सत्वगुणावर यायला पाहिजे. हे बाहेरचं जे विश्व आहे ना, कसं वागायचं आणि का जमत नाही, त्याला कारण आपल्यामध्ये सत्वगुण कमी प्रमाणात किंवा सत्वगुणाची कमतरता आहे आणि भक्तीची कमतरता. परमेश्वराची भक्ती करायला लागलात ना की हे सगळं म्हणजे काय करावंच नाही लागत. खरं सांगायचं तर परमेश्वराची भक्ती करायला लागला की तुम्हाला काही करावं लागत नाही, तो सांभाळतो. योगक्षेमम वहाम्यहम म्हणतो, कळलं नाही? परमेश्वरच म्हणतोय, मी भक्ताचा योगक्षेम वाहतो. देव आपण घालून उडी तयासी नेले पैठणी, येते अभाविके बापुडे वाहतची दे. परमात्मा इतका प्रेमळ आहे, इतका दयाळू आहे की तो भक्तांना काही करावंच नाही लागत. भक्ती जे मनी धरावे ते देवे आपणची करावे. अनुभवून घ्या, आम्ही मनात तेवढी इच्छा करण्याची किती वस्तू समोर असत. याचं कारण परमात्मा आपल्या भक्ताला काय हवे ते पाहतो. कोण आहे असं? हे आमची मुलं बाळा आणि कोण नाते आमचं काय नाही कोणी करणार आहे, लक्षात घ्या. तो परमात्माच आपलं करणार आहे. पण हे पक्क आतमध्ये पाहिजे. ही भक्ती अशी वरवरचं इथे काय चालत नाही. परमार्थात वरवरचं काही चालत नाही. तुमचा ड्रेस चालत नाही, तुमचं काही सुद्धा चालत नाही. काय सांगणं चालत नाही, प्रवचनं चालत नाही, काही चालत नाही. सगळं आतमध्येच पाहिजे ते. म्हणजे आतमध्ये ती पहिलं पक्की पाहिजे. मला फक्त परमेश्वराच्या व्यतिरिक्त काय नाही, मला परमेश्वर प्राप्त करायचं, या व्यतिरिक्त काय नाही. आणि हे आतमध्ये पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला पक्का निश्चय कसा करायचा आहे? परमेश्वर प्राप्तीचा निश्चय करायचा आहे. आणि हे दासबोधाचं सांगणं आहे. दासबोध अनुकूल शैली सांगितलेली आहे. तर दासबोध परमेश्वराची भक्ती करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्याकरता एक गुरु एक देव, एकच ग्रंथ वाचा. सगळं उपनिषद वाचली पाहिजे, गीता वाचली पाहिजे, सगळं वाचलं पाहिजे. पण आम्ही दासबोध उघडल्यानंतर आम्हाला दासबोधा व्यतिरिक्त काही दिसतं म्हणे. वेळ किती आहे? नाही, मला वेळ आहे, मी वाचला. म्हणजे गळून जायचंय की दासबोधात गळून जायचंय. म्हणजे असा त्या ग्रंथ लक्षात घ्या. ते खंडलं ना की चावडणार आहे. ठेवा आहे आतमध्ये तो परामतीचा ठेवा आहे. विवरता विवरता विशेषात कळू लागले म्हणतात समर्थ. म्हणजे तो ठेवा आम्हाला त्या दासबोधातून. आणि समर्थ तुम्ही दासबोध वाचायला लागलात ना आणि दासबोध घेतला की त्या लक्षात घ्या, कोणताही ग्रंथाचा तुम्ही अभ्यास करायला लागला की त्या ग्रंथकर्त्याची आपल्यावर कृपा होते. रामायण वाचलं तुम्ही किती ऋषींची कृपा आहे, व्यासांची कृपा आहे, भागवत आहे, महाभारत आहे. त्या त्या ग्रंथकर्त्याची आपल्यावर कृपा होतेच होते. आणि त्या ग्रंथांच्या अभ्यासाने आपल्यात बदल होतो. आम्ही असा बदल करायला गेलो तो गुणात नाहीये. आम्हाला आमचा वेळ ह्याला द्यावा लागणार आहे.
परमार्थाला द्यावा लागणार आहे, प्रपंचातली आसक्ती कमी करावी लागणार आहे. फार वेळ नाही मला होतं. मला एकच समर्थांची ओवी सांगते. समर्थांनी 7व्या दशकापर्यंत खरा तो सांगितलेला आहे. 8व्या दशकापासून सगळं रिपिटेशन आहे. 8व्या दशकापासून म्हणजे थोडक्यात ते प्रॅक्टिकल आहे. 8व्या दशकापासून बहुता सगळं प्रॅक्टिकल आहे, म्हणजे तुम्ही कसं करायचं आहे. 7व्या दशकाची अत्यंत महत्वाची ओवी आहे. गुरुभजनाचे आधारे निरूपणाचे विचारे क्रिया शुद्ध निर्धारे पाविजे पद. तुम्हाला परमार्थाची प्राप्ती करायची असेल ते करायचीच आहे. आता इथून जाताना गडावरून जाताना काल स्वतःने सांगितलं आम्ही निश्चय करायचा आहे पक्का. आपण डोक्यातून सोडायचं नाही. तशी ही समर्थांची ओळख पण सोडायची नाही. गुरुभजनाचे आधारे निरूपणाचे 7व्या दशकाच्या 10व्या समासात भूमी आहे. गुरुभजनाचे आधारे निरूपणाचे विचारे क्रिया शुद्ध निर्धारे पाविजे पद. थोडक्यात आम्हाला ते पद प्राप्त करायचे असेल तर 3 गोष्टी आहेत. गुरुभजनाचा आधार आणि ती पराकोटीची भक्ती म्हणजे श्रवणापासून जे नवविधा भक्ती जे आता सांगतील मला याचाच विषय आहे. नवविधा भक्ती करायला सुरुवात केली पाहिजे. अखंड श्रवण करायला पाहिजे. चांगलं वाचन करा, नको ते वाचन करू नका. वाचन करायचं ते दाबच करा, ज्ञानेश्वरी करा, गीता करा, इतर सगळं सोडायचं. फक्त लक्षात ठेवायचंय काही सुद्धा इतर नको ते काय डोक्यात घ्यायचंच नाहीत करतं कोणाचं. इतर कोणाची हँडलच करू नका पुस्तक. मी म्हणेन फक्त संत ग्रंथ हँडल करा. फक्त संतांचे ग्रंथ वाचा. कशाला वेळ आपल्याला आहे कुठे वेळ? आम्हाला एवढंच आयुष्य आहे. आम्हाला फक्त संत ग्रंथ वाचायचे. ऋषींचे ग्रंथ वाचा, संत ग्रंथ वाचा आणि त्यातून सगळं काय ते शोधा. म्हणजे आम्हाला लक्षात घ्या गुरुभजनाचे आधार म्हणजे गुरुभक्ती म्हणजे कशी जी नवविधा भक्ती सांगितली ती श्रवण नामस्मरण म्हणजे थोडक्यात गुरुचं नामस्मरण नामनामाचे जप करा, पूजा करा, त्याच्यानंतर सख्य करा. काय हुतभूत असेल ते देवाला सांगा. म्हणजे ती ना एक लिंक म्हणजे जसं आपण मुलाबाळांची एक लिंक जोडलेली आहे तशी परमेश्वराची लिंक करून घ्यायची. म्हणजे परमेश्वराची भक्ती अशी पराकोटीची की ती आत्मनिवेदनापर्यंत जायला पाहिजे. म्हणजे मग मला हा माझा मीच नको, फक्त तू. हा मी गळला पाहिजे, ऐक्य झालं पाहिजे, तेव्हा ते ब्रह्म आपल्याला प्राप्त आहे. म्हणजे हे इतकं ऐक्य म्हणजे ती भक्ती पराकोटीची होते तेव्हा हा मी असतो गळतोय, काही करावं लागत नाही. म्हणजे ती भक्ती वाढत 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 ती तुम्हाला गिळंकृत करून टाकते. म्हणजे परमात्मा तुम्हाला आपल्यात विलीनच करून देतो. आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जायचंय. सख्य आहे, दास्य आहे. काय करू मी परमेश्वरासाठी? मी मुलाबाळांसाठी एवढं करतो, ते परमेश्वरासाठी काय करू? काय सेवा करू? परमात्मा सगळीकडे भरलेला आहे. तर त्या सगळ्या जनता जनात ऐसी माझी उपासना विवेके आणावी म्हणा नेऊन घाली निरंजना पलीकडे. समर्थांची उपासना कशी? विश्वव्यापी. म्हणून तर आमच्या घरी आता लिहून ठेवलंय, खाटून करून ठेवलंय. किती विश्वव्यापी येते. ऐसी माझी उपासना म्हणजे अशी उपासना. थोडक्यात उपासना सुद्धा ती विश्वाची झाली पाहिजे. आम्हाला म्हणता आलं पाहिजे सर्वे सुखन संतू सर्वे संतू निरामया. म्हणजे आमची ही भूमिका होणं गरजेचं आहे की आम्हाला सगळीकडे परमात्मा दिसायला पाहिजे. म्हणजे ही भक्ती थोडक्यात आपल्याला ही भक्ती करायची. गुरुभजनाचा आधार निरूपणाचा विचार म्हणजे दासबोधात जो विचार सांगितलेला आहे तो त्या विचाराप्रमाणे जायचंय. आणि क्रिया शुद्ध निर्धारे पाविजे पद. अत्यंत आपलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आचरण किंवा क्रिया ऑफिसमध्ये क्रिया असो ती मनापासून करायची. कोणाचा हेवा जेव्हा काही करायचं नाही, त्यात काही दम नाही करायचं. कोणाचा द्वेष करू नका, कोणाचं काही करू नका. लक्षात घ्या दुसऱ्याकडे बघू नका, तुम्ही तुम्हाला सुधारा आले पाहिजे. दुसऱ्याचे चांगले गुण दोष तर बघूच नका. कोण बघा कोणी कसं असलं नाही तरी ते परमेश्वराच्या क्षेत्रातलं आहे. लक्षात घ्या ही सर्व सृष्टी ईश्वराची आहे, ईश्वर निर्मित आहे. ते ईश्वर बघेल ना त्याचं काय जे असेल ते तो बघेल. जीवसृष्टी आहे म्हणजे आपण निर्माण केलेली सृष्टी आहे. मी जसं मराठीत सांगितलं तसं प्रिय उपेक्षा उपेक्षा प्रिय द्वेष आणि उपेक्षाच्या 3 गोष्टी. तशी ही जीवसृष्टी आहे.
आता उदाहरणार्थ लक्षात घ्या की सगळी माणसं ईश्वर निर्मितीची आहे. त्यातलं एक प्रिय आणि एक द्वेष कोणी केलं? मी केलं. हे मी निर्मित आहे. त्यात हे आपलं आपण केलेलं हे जे प्रिय द्वेष आहे ना, हे आपल्याला बघायचंय. त्या जीवाची सृष्टी दोन प्रकारची सांगितलेली, एक शास्त्रीय आणि अशास्त्रीय दृष्टी आहे. जीवाने केलेली सृष्टी आहे ही जीवाची सृष्टी. म्हणजे हे मला हवं ते नको, हे मला आवडतं ते नको, ही जीवाची सृष्टी आहे. त्यातली शास्त्रीय आणि अशास्त्रीय अशा दोन जीवाच्या सृष्टी आहेत. त्यातली शास्त्रीय म्हणजे समर्थांचा दासबोध वाचणं, ग्रंथ वाचन करणं, परमेश्वराचं भजन करणं, ही शास्त्रीय दृष्टी आहे, सृष्टी आहे जीवाची. आणि बाकी प्रपंचातल्या नको त्या खटाटोपी करणं, नको तिथे वेळ घालवणं, ही अशास्त्रीय आहे. आपल्याला पहिल्यांदा सोडायची ती अशास्त्रीय सोडायची. मोठा त्याग केल्याशिवाय आपल्याला काही प्राप्त होणार नाही. कुठल्या तरी गोष्टीचा त्याग केल्याशिवाय तुम्हाला काही प्राप्त होत नाही, लक्षातच ठेवायचं. किती आता देशभक्तांनी आपला किती बघा, हे हिंदू धर्म जो टिकलाय किंवा हे जे स्वातंत्र्य प्राप्त झालं, किती लोकांनी आपला बळी दिला. सर्वस्व सोडलं तेव्हा मिळालंय काहीतरी. म्हणजे आम्ही सुद्धा काहीतरी सोडल्याशिवाय आम्हाला परमार्थ नाही मिळणार आहे. प्रपंचाची आसक्ती कमी केल्याशिवाय आम्हाला परमार्थ साध्य नाही होणार. म्हणजे तुम्ही किती काही म्हणा तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मनाने पक्का निश्चय केल्याशिवाय काही सुद्धा प्राप्त नाही. आणि त्याला उपाय हा एकच आहे की गुरुभजन, निरूपण. म्हणजे हा जो विचार सांगितलेला आहे, विवेक करायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात आम्हाला चांगल्या गोष्टींचं वाचन करायचंय. वेळ मिळेल तेव्हा आपल्याला फक्त या 3 गोष्टीत वेळ घालवायचा. इतर बाकी तुम्ही सगळे तुमचे व्यवहार करा, पण भक्ती म्हणजे थोडक्यात आम्हाला कधीतरी समर्थांचा फोटो उघडत ठेवला पाहिजे, समर्थांचा दासबोध ठेवला पाहिजे. आणि क्रिया शुद्ध, अतिशय शुद्ध पाहिजे आपले जीवन. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आचरण. कुठेही तो अहंकार घालूच नका. तो काय उपयोगाचा नाही. तो मी चांगलं दिसलं पाहिजे, मी मोठं असलं पाहिजे, मला मानवताना असलं पाहिजे. मान्यता आवडायची मी तरी का उपेक्षा करावी. चातुर्य वेळ उंच पदवी कदापि नाही म्हणून समजतात. थोडक्यात चातुर्य मिळवा म्हणजे कसं मिळवा की हे सगळं जाणून घ्या. दासबोधात काय सांगितले ते जाणून घ्या. तुमचं म्हणजे थोडक्यात चित्त अतिशय शांत, चंचल, त्या कमी असलेलं, स्वस्थ बसा. मी कोण आहे विचार करा, परमात्मा कोण आहे विचार करा. अतिशय शांत जीवन जगता आलं पाहिजे. थोडं स्वस्थ बसता आलं पाहिजे. मनात नको ते विचार जे चालले असतात त्याला बंद करता आलं पाहिजे. चुकीचे विचार असतील तर ते काढून टाकता आले पाहिजे. प्रॉब्लेमॅटिक काय असेल तर ते फक्त मनच आहे. मना व्यतिरिक्त दुसरं काही सुद्धा प्रॉब्लेमॅटिक नाहीये. हा अहंकार आणि मन काही भिन्न नाहीये, लक्षात घ्या. त्या अहंकारावरच हे मन आहे. ते अनेक जन्मांचं घेतलेला जो चित्त आहे, चित्तामध्ये जे जे काही वासना साठवलेले आहेत त्या वासनेवर तो अहंकार आहे आणि त्याच्यावरच ते मन आहे. ते काय नाही, सगळं एकच भेटोळा आहे. आणि त्याच्यावरच हे नको त्या गोष्टी उठत असतात. कसले 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 मनात विचार येत असतात, नको त्या गोष्टी. किती कुठल्या वेळेस वाहत जातो काय समजत नाही. आणि ते असं वाहत जाणाऱ्या मनाला थांबवता आलं पाहिजे. आणि ते असं थांबणार नाहीये. तुम्ही त्याला मनाला वळवलेलं पाहिजे. तुम्ही त्याला वेळ ठेवता. वेळ द्यायचा तो दासबोध वाचनात द्या, भक्ती करा, भजन करा. नाही तर खरं सांगायचं समर्थांची भजनं फार अप्रतिम आहे. समर्थांनी लिहिलेली भजन आहेत, संस्थांची भजनं आहेत, अभंग आहेत. ते गुणगुणा. कोणी काय म्हणा आम्हाला आवाज नसला तरी चालतो, ते गुणगुणा. थोडक्यात त्या भजनामध्ये वेळ घालवा की हे बदलतं. म्हणजे हे मी अनुभव चालतो, हे माझा अनुभव आहे. आपण त्या असंच सोडता येणार नाहीये. आपल्याला याच्यात गुंतवायला लागणार आहे मनाला. आणि ते परवा मला तुम्ही सांगितलं, एक मनाचे असे भले की लागे तिथे गोळी, तिथे रंगते सुस्थिर होते मुळी नंतर स्थळ. थोडक्यात मनाला ना पक्कन निश्चय करायचा आहे की ते मनाला इकडे लावून द्यायचं, त्याची गोळी लावायची. वाचायचं काय, गीता वाचायची. म्हणजे ना असं शेड्यूल टाकलं पाहिजे. एक क्षण सुद्धा व्यवहार आता एवढा संपला की बस हे करायचं, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करायचं नाही. तरच परमार्थ साधेल, नाही तर साधणार नाही. तुम्ही काय ते परमार्थ साधायचं असेल तर प्रपंचाची मिठी कमी करायला पाहिजे. त्याच्यात या देहाने तिथे राहायचं, मनाने तिथून काढायचं तिकडे लावायचं.
एकच यांचे सांगते आपल्या मोरोपंतांची आली आहे. न निश्चय कधी ढळो पूजन वेदन बाधा टळो, न चित्त भजनी चळो मती सदुक्त मार्गी वळो, स्वतत्व हृदया पळो दुरभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो दुरित आत्मबोधे तळो. हे माझं मन कधी म्हणता कामा नये. मुखे हरिवसो तुझी कुशल धाम नामावली. मोरोपंतांची आली आहे. न निश्चय कधी ढळो पूजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो मती सदुक्त मार्गी वळो, स्वतंत्र हृदया पळो दुरभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो दुरित आत्मबोधे जळो. थोडक्यात या मनाला आत्मबोधाला नेता येईल असं आपल्या मनाची तयारी करणं गरजेचं आहे. आणि आपल्या मनाला पाहणारे आपणच आहोत. लक्षात घ्या, इंद्रियांची पराक्रम इंद्रियाच्या परमना मनस परामत योग ते करत असतो. मन म्हणजे मी नव्हे, त्या मनाला पाहणारा मी आहे. या मनाच्या पलीकडे मी आहे, बुद्धीच्या पलीकडे मी आहे. या मनावर आणि बुद्धीवर कंट्रोल करणारा मी आहे. पण आम्ही आत्ता मन आणि बुद्धीच्या कंट्रोलमध्ये गेलेलो. ते आपल्याला मन आणि बुद्धीला आपल्या कंट्रोलमध्ये आणायचे. आणि त्याकरता हे संत ग्रंथांचं वाचन, गुरुची भक्ती, आणि भक्तीशिवाय हे साध्य नाही. भक्ती म्हणजे ज्ञान ते सोली वाज्ञान म्हणून. भक्ती करायला भक्ती सोपी आहे. परमेश्वराची भक्तीमध्ये तल्लीन आपल्या भजन म्हणा, दिवसभरात ना भक्तीमध्ये रंगून जा, त्या ज्ञानात रंगून जा. त्यासाठी वेळ लागलं पाहिजे. हे देहबुद्धी अनेक जन्मांची पोचलेली आहे. ती अनेक जन्मांची पोचलेली म्हणजे मी देह मी देह मी देह इतकं सुदृढ आहे. ते मी परमात्मा मी परमात्मा मी परमात्मा मी ब्रह्म मी ब्रह्म ऐक शिष्या येतीचे वर्म स्वये तुझे आहेसी ब्रह्म ये विषय संदेह ब्रह्म धरूचे. मी जे परमात्मा स्वरूपापासून घसरत 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 या मानव योनीमध्ये येऊन बसलोय, ते मला या मानव योनीतून पुन्हा उंच चढत जायचंय, वर 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 जायचंय, ऊर्ध्वगतीला जायचंय, परमेश्वरापर्यंत जायचंय. आणि त्याच्यापर्यंत त्याला आपल्याला फक्त मनानेच त्या मनावर कंट्रोल करूनच जाता येणार आहे. आणि त्याला सदा संगती सज्जनाची म्हणजे सज्जन संगतीशिवाय हे प्राप्त नाही. आपल्याला जास्तीत जास्त वेळ ह्याला द्यावं लागणार आहे. आणि जास्तीत जास्त ह्याला वेळ दिला ना की ते व्यवहारातलं कसं वागायचं ते ह्याच्यातूनच कळणार आहे. ते कोणी सांगण्याने काही उपयोग होणार नाही. ते इथे लक्ष घातलं की ते तिथे जमणार नाही. इथे लक्ष नाही घातलं तर ते जमणार नाही. ते असं ठरवू मी हे करणार नाही, मी बोलणार नाही, मी गप्प बसेल नाही जमणार. इथे लक्ष घातलं, हे करायला लागलं की ते जमणार नाही. थोडक्यात दासबोधात राहायचंय, समर्थांजवळ राहायचंय. आत्माराम दासबोध माझे स्वरूप सतत सिद्ध, परमेश्वर दुसरीकडे कुठे नाही, त्या दासबोधात आहे. काय समर्थांनी सांगितलंय की सगळी परमेश्वराचीच वचन आहे. समर्थांना सगळं करणे जगदीशाचे आणि कवित्वाचे काय मनुष्याचे. समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. म्हणजे थोडक्यात ही